किती स्ट्रगल करतोय भावानं बघून येऊ शकताय तुम्ही. निघत नव्हतो उठून काढलो. एका हातात निघत नव्हतं म्हणून गिंबल सेट केलं तर काढलं भावानं. आता हो काय हे बघ माझ्या हातात दिसलं का वरतोय एका हातात गिंबल. बघा बघा वर रियालिटी दाखवतोय रे भावानं. रियालिटी शेअर करतोय. हो बघा एका हातात गिंबल एका हातात ही पकडून तुम्हाला दाखवतात. ही रानले बांधल टाकाय. हो टाकलं का बघून येऊ शकता. आता कसला घाम बी मला दुसरं तुमच्या सरीला नमस्कार भावानो. गुड मॉर्निंग शुभ सकाळ. तर कशा आहात तुम्ही सर्व. आता माणसाला तुम्ही आता शर्ट कपडे बिपडे घालून आज रानात आलेला दिसताय. हो भावांनो आज आलोय रानात. काय झालंय माणसं लावली ती फवाराय लावल्यामुळं काय तण जास्त आलंय आणि मोठं मोठं तुम्हाला सांगतो झाडं मोठी आली ती रानात. आता हे आपल्याला ह्या ऊसात जाऊन कुसून तो ते मोठी जी झाडं आलीत ना झाडं उपटून काढायची. ती उपटून मग कशी पाय काढायची भावना. आता तिथं बॅरल भरून ठेवलाय. ते दिसतंय निळं ड्रम. तिथे बॅरल भरून ठेवलाय. बॅरल भरून ठेवलाय. अजून मग गडी काय आली नाही. तर गडी आले की ते फवारायला चालू करतील. आणि ती काय होतं भाऊ सांगू का बॅरल ह्या 2 तुकड्यालाच उडून जाईल. कारण का ती मोठ्या जास्त मारावं लागतं ना. मोठ्या झाडांवर जास्त फवारणी करावं लागते आणि आपलं नुकसान होत असतं. कारण की औषध जास्त रानाला जास्त लागणार असतं ती कमी काय म्हणते ती सॉरी समा असावी भावांनो. माझं काय सांगायचं म्हणणं आहे की आता ही 2 तुकड्या आहे ना ही अर्धा पावणे एकर रान आहे. अर्धा पावण्या एकराला जे एक बॅरल म्हणजे पूर्ण एकर होतो. तर अर्धाच एकराला एक जर बॅरल उडलं तर आपलं नुकसान असतं. ही भावून माझं समजून सांगण्याचं थेर आहे तुम्हाला. एक बॅरल पूर्ण एकराला जातो आणि जर एकच बॅरल अर्धा एकराला उडल्यावर कुणाचं नुकसान आहे. आपलं नुकसान आहे ना. त्याच्यामुळे भावांनो मी जे सांगतोय ती समजून घेण्याचा प्रयत्न घ्या. आता ही सिंगणे आता हे मोठं झाड आहे. आता समजा तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो. आता हे आता एक ऊस आहे समजा. हे मोठं झाड आहे. मोठ्या झाडाला जर आता मारून टाकण्यासाठी म्हणजे जुळून टाकण्यासाठी आता ह्याला फवारणी जास्त करावं लागणार ना. ह्याच्या फवारावं लागणार. जर ही आपण जर उपटून जर घेतलं भावना आता ही आता ऊस एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतोय. उपटून जर घेतलं ऊस आहे ना ऊसाला एक झाड समजून ह्याला जर उपटून जर घेतलं तर हे मारायची गरज नाही. ही डायरेक्ट ह्याला धरू शकतोय ना. दुसऱ्या सरीत धरू शकते म्हणजे त्या सरीतनं पुढे जाऊ शकतो. बारीक मारत जाऊ शकतो गडी. ती आपण जे गडी लावलीत ना ती पुढे जाऊ शकतो. नंतर काय गडी काय करतो त्याचं काम करायचं ती आपलं औषध संपवत जातो पुढं. त्याला काय आपलं काम ते हाजरी असतं. त्याला गुत्त घेतलेलं असतं. फास जातं. नुकसान आपलंच असतं. त्यामुळे भावनं कसं असतं आपल्याला आपलं नुकसान होऊ द्यायचं. आपण हे एवढं ध्यानात ठेवा. नुकसान आपलं होऊ द्यायच नाही कधी. आता काय करतो तुम्हाला लावतो बॅक कॅमेरा आणि बॅक कॅमेरा लावून सर्व डिटेल शेअर करतो. भावना मी रिअल कंटेंट जेन्युइन कंटेंट शेअर करत असतो. भावना मी काय कोणाचं कंटेंट उचलून टाकत नाही आणि मला काय व्ह्यूज येण्यासाठी करत नाही. मला तुम्हाला एक रिअलिटी दाखवायची. रिअल जेन्युइन कंटेंट टाकायचं भावना. मी आहे भावना. मी तुम्हाला म्हणले ना मी शेतातले असलो शेतकऱ्यांना किती कष्ट आहे. शेतकऱ्यांनी ही रिअलिटी कंटेंट टाकत असतो भावना. डे मराठी असणं हिंदी बोलावं असतं. डे 59 डे असं कित्येक असं मी जसं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करायचा भावना. मी दाखवणार मला बघा विरोध बी होतो भावना खूप. म्हणजे तुम्हाला फॅमिली बॅकग्राऊंड तुम्हाला मिडल क्लास फॅमिली तुम्हाला सगळं माहिती असतं. काम सोडून हे करणं म्हणजे भावना खूप म्हणजे कठीण का जातं मला. पण तर मी त्यातनं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न भावना. कारण रिअलिटी दाखवण्याला खूप स्ट्रगल भावना. मी तुम्हाला कळेल. तुम्हाला आता सगळ्यांनाच कळतं काही विषय नाही. पण स्ट्रगल किती ब्लॉक करायचं काम करायचं भावना सोपं नाही. पण मी एवढं स्ट्रगल करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आहे भावना. तुम्हाला माझ्याकडून तुम्हाला रिअलिटी शेअर करायला भेटतं भावना. तुम्ही जर सपोर्ट केला तर आपण पुढे जाणार आहे भावना. नाही तर नाही. असंच मी कंटेंट टाकत राहील. पण तुम्ही जर सपोर्ट केला तर आपल्याला ग्रुप भेटेल चांगली कंटेंट व्हायरल होतील. तुम्ही जर व्हायरल नाही केलं तर भावना आपल्याला
असंच दमाने वाढेल. पण तुम्ही जर सपोर्ट केला तर आपण जास्तीत जास्त व्ह्यूज येऊन जास्त लवकर चॅनल मॉनिटाईज होईल. नाही तर नाही भावानं 6 महिने होऊन आले भावानं तरी आपले अजून सबस्क्रायबर 100-200 प्लस बी नाही झाला तर 100 प्लस झाले. तर तुम्ही सपोर्ट करा भावानं. आपल्या मराठी भावानं सपोर्ट केला तर मराठी माणसाला सपोर्ट केला तर आपण पुढे जाऊ. नाहीतर भावानं नाही हो का. मग माझं काय मी रिअल टाकत राहणार. मी यूट्यूबवर मी का पैसे कमवण्यासाठी आलो नाही. मी एक रिअल जेन्युइन कंटेंट तुम्हाला शेअर करण्यासाठी येत असतो. तुम्हाला कष्ट शेतकऱ्यांना किती रक्ताचं पाणी करून तुम्हाला दाखवण्याचा एक प्रयत्न असतो भाऊन. रक्ताचं पाणी किती शेतकऱ्यांना कष्ट असतात ते तुम्हाला माझं एक तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो भाऊन. मला काय मी काय पैसे कमवण्यासाठी आलो नाही ना भाऊन. मला काय ह्यातनं रुपये अजून मिळत नाही ती अजून तुम्ही ध्यानात. आपलं चॅनल मॉनिटाईज नाही मला रुपये भेटत नाही भाऊन. ह्यातनं एक लक्षात असतो. तर भाऊन काय करतो लागतो बॅक कॅमेरा न वेळ घालवतो. तुम्हाला एक सरी काढून गिंबल हातात घेऊन तुम्हाला कसे कोणचं काढायचे ते तुम्हाला सर्व डिटेल शेअर करतो. परत गिंबल सेट करून तुम्हाला फास्ट मोशनमध्ये सर्व डिटेल दिसेल. पण तर लावतो भाऊन बॅक कॅमेरा. तर भाऊन आपण लावला आहे बॅक कॅमेरा. आता तुम्हाला काय करतो आता ह्या सरीतनं जाऊन तुम्हाला एक सरी घुसून दाखवतो. आता तुम्हाला आता हे थोडा मला ताप आहे भाऊन. तर तुम्हाला सर्व डिटेल शेअर करतो. कोणची सारी घेतली होय होय ना ही सारी घेता आलाय का? इकडची घेतल्या सगळ्या नाही इकडची घेतल्या सगळ्या बरोबर. आता भाऊ ना तर बापा वडिलांना विचारलं कोणच्या सरीत आले तर ह्या सरीतून जायचं. आता मोठं तुम्हाला सर्व डिटेल शेअर करतो. आता बघून घेतलं येल हे उपटायचेत ना येल बिल होय. ह्या ही येल मोठा ही माझ्या सरीतला सगळं काढायचं ना. याल तर जळून गेला असते किंवा याल तर जळून गेला असते की येस लय बारीक आहे येल तर ही झाड काढली असती. होय खोडून निघते. घेतो पण मोठंच घेतो बारीक का कशाचा औषध तर मारावं लागणार आहे. हा बारीक महल उठता येत नाही तुम्ही पलीकडची जरा बघून घेऊ शकता भावांना. आता मी किती तुम्हाला रिअलिटी कंटेंट शेअर करतो. आता मी फास्ट मोशन लावणारच आहे पण आता आपल्याला तुम्हाला दाखवायचं आहे आतमध्ये घुसून तुम्हाला किती हे आहेत. आता हे उपाडतोय बघा हा का. हे आता मी तुम्हाला म्हणलं का मोठं शिकणीचं झाड आहे. आता हे कसं काढून टाकायचं. आता ह्याच्यावर जर औषध पडलं ना ही मोकळत औषध जास्त खातात. त्यामुळे आता ही बारीक आहे ही उपटायची गरज नाही. हे जळून औषध फवार गेला जळून आता हो का. ही बघा हे उपटायचं खोडून निघते काय असं ना काय. मला दाखवायचं मला रिअलिटी भावना असं ना काय. आता हे बघा कल उपटून साईडला टाकायचं फक्त. अगं हे
बघा याला तर किती वाढले आता, हे किती औषध खाईल भावांना आता, हे वाढले आता, हे हराळ औषध मोकळ्यात औषध गडी मारत बसते ते इथं, याला जास्त आहे म्हणून. आपण जर उपटून काढलं तर गडी औषध मारत नाही तर नाही. आता बघून घेऊ शकताय भाऊन, तुम्हाला उसात घुसून गिंबल पकडून दाखवतोय म्हणजे बघा तुम्ही. कसला अवतार झालाय भाऊन, तरी हो का हात पूर्ण झालाय, तुम्हाला दाखवतोय तर रिअलिटी. मी काय म्हणतो भाऊन, तुम्हाला माझ्याकडनं रिअलिटी कंटेंट, जेन्युइन कंटेंट बघायला भेटतील रे भाऊन. सपोर्ट करा फक्त आपल्या भावाला, सपोर्ट करण्याचं काम तुमच्या हातात आहे. माझं काय, मी कंटेंट टाकत राहणार. आपण पैसे कमवण्यासाठी आलोच नाही ह्याच्यावर. दुसरे सर धरू का होय, आता वाटलं ना मला दुसरी सरी धरू का. आता ही काय उपटायची गरज नाही, मोठं मोठं बघू शकता धनुरा काढा उपट. हो का हो का, ही खोडून निघतं या. आता हे हो किती मोठं झालं तू. आता ह्याला उपटून काढायचं. आता हे आहे एक आता निघणं भावानं काय करतो, गिंबल सेट करून दाखवतो. किती स्ट्रगल करतोय भावानं बघून येऊ शकताय तुम्ही. निघत नव्हतं उठून काढलो. एका आता निघत नव्हतं म्हणून गिंबल सेट केलं तर काढलं भावानं. आता हो काय हे बघ किती मोठं झालंय. किती गड्ड मोठं झालं. फोडून निघते तू भावना असं नका काय. काढण्याला महत्व आपलं तोटा होतो भावनो. कष्ट करायला लाजू नका रे भावनो, कष्ट कराय लाजू नका. तुम्हाला कोणत्या बी गोष्टीत असं ना कंपनीला कोण आणून देत नाही एवढं ध्यानात असू द्या. आता काय कसं बाकी ते करा. कष्टाला लागायचं कधीच लागत नाही. उपाडलेलं ते सरीत टाकायचं ना, उपाटलेलं सरी तर टाकायचं ना का. हा का होय होय. बांधताना कुठं अडकते तर बुवा जळून जाणार हो. किती मोठं गिंबल सेट करतो ना, बघून घ्या तुम्ही आता.
माझ्या हातात दिसलं का ओढतोय एक हातात गिंबल. बघा बघा तुम्हाला रिअलिटी दाखवतोय भावांनो, रिअलिटी शेअर करतोय. बघा एक हातात गिंबल एक हातात ही पकडून तुम्हाला एक हातात हिरा आणले बांधायला टाकाय. टाकलं का बघून येऊ शकता आता कसला घाम माल आहे. आता दुसरं तुमच्या विसरीला आहे का, तुमच्या विसरीला आहे हा ते जास्त आहे का, लय जास्त आहे का, हे सगळं टाकायचं. किती गावात आले बघा, तुम्हीच बघा आता. हा नाही बघू शकता बघा कसलं गवत आले. बघून घेऊ शकता कटोड हातात, माझ्या एका हातात कटोड एका हातात घेऊन आपलं चालेल भावना माझी. तुम्हाला रिअलिटी शेअर करण्यासाठी भावाने किती त्रास घेते बघा, किती रिअलिटी शेअर करण्यासाठी किती ताप घ्यावा लागतात तुम्ही बघून घेऊ शकता. हो का बघितलं का, बघितलं भावांना किती शेतकऱ्यांना असूड कष्ट करावं लागतं. तुम्हाला आज फास्ट मशीन लावावं म्हणलं होतं पण आज तुम्हाला आत घुसून दाखवलं सगळं कसं किती कष्ट असतात, किती शेतकऱ्याला घाम लोंडा व्हायला लागलाय भावांनो, घामाच्या धारा व्हायला लागल्या त्या बघा. हात पूर्ण भरले तर बघून घेऊ शकताय नुसतं घामाच्या लोंडा व्हायला लागलाय. सोपं नाही रे भावांनो, कोणत्याही गोष्टीत असो सोपं नाही. हार कधी मानू नका रे, हार कधी मानू नका. हो का मला स्ट्रगल कराय खूप कष्ट आहे, ते विरोध होतोय असं ना काय काम करायला लाजायचं नाही. हो का मला माहिती एक ना एक दिवस माझी रिअलिटी मेहनत तुमच्यापर्यंत पोचल. कारण का रिअलिटीला जास्त करून माणसं बघत नाहीत, फालतू माणसाकडे लवकर पोचतं. ही कडू सत्य आहे, फालतू लोकांपाशी लवकर पोचतं. म्हणजे काय बी विनाकारण काय बी उचलून टाकायचं व्ह्यूज येण्यासाठी, पैसे मिळवण्यासाठी. यूट्यूब म्हणजे एक धंदा झाला तुम्हाला भावना सांगतो. तुम्हाला काय बी कोण बी उचलं की कंटेंट उचलून टाकून पैसे कमवते. पण रिअलिटी जेन्युइन कंटेंट यूट्यूब कशासाठी आहे, तुम्हाला एक शिकण्यासाठी आहे, त्यातनं काहीतरी मिळण्यासाठी. बाजार करून ठेवला यूट्यूबचा भावनो, बाजार करून ठेवला माणसांनी, बाजार करून ठेवलाय. काय बी कोण उचलून का टाकते. पण तुम्हाला एक रिअल भावना, पाणी नाही भावनो, घाम आहे, कष्ट आहे भावना. माझं कष्ट आहे, किती कष्ट आसूड कष्ट तुम्हाला दाखवते भावना, आसूड कष्ट आहे भावना. तुम्ही मला सपोर्ट करा. तुम्हाला रिअल जेन्युइन कंटेंट असं तुम्हाला माझ्या शेतात असो, बाहेर असेल, कुठे बी असो, माझी लाईफस्टाईल ब्लॉगिंगमध्ये तुम्हाला सर्व डिटेल मी शेअर करत राहणार भावा. तर भावांनो मी पूर्ण दाखवू शकतोय, पूर्ण उसाचं गवत काढताना तुम्हाला दाखवू शकतोय. पण भावांनो यूट्यूबचे काही क्रायटेरिया असतात, ते यूट्यूबला मोठे ब्लॉग चांगले नाही ते दिसत. म्हणजे चांगले मोठे 1 तासाचे 2 तासाचे यूट्यूब मान्यता देत नाही. यूट्यूब मान्यता देते भावांनो, तुम्ही 10 तासाचे नाही 15 तासाचे यूट्यूब टाकू शकतो. पण त्याला बघण्यासाठी ऑडियन्सला बी चांगलं वाटलं पाहिजे. कमी वेळात कमी माणसाला टाईम नसतो बघण्यासाठी. 10 ते 15 मिनटं माणूस देऊ शकतो यूट्यूबला, त्याच्यावर देऊ शकत नाही. त्याच्यामुळे भावनो 10 ते 15 मिनिटं भावनो तुम्हाला रिअलिटी जेन्युइन कंटेंट माझ्यातर्फे भेटेल भावनो. शेतकऱ्याला रक्ताचं पाणी करून भावनो किती कष्ट असतात शेतातील. तुम्हाला भावनो मराठी माणूस भावनो, हिंदी असो, कोणचं बी असो भावनो, हिंदी ऑडियन्सला महाराष्ट्राच्या बाहेर बी असो, आपलं भावनो तुम्हाला रिअलिटी जेन्युइन कंटेंट तुम्हाला मी दाखवत राहणार भावनो. तर भावनो आपल्या धीरज ऑफिशियल चॅनलवर तुम्ही जर नवीन असलं भावनो, चॅनल सबस्क्राईब करत जावा, बेल नोटिफिकेशन ऑन करत जावा. म्हणजे आपल्या डेलीची कंटेंट तुम्हाला तुमच्यापर्यंत भावनो पहिली नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील भावनो. तर भावनो भेटूया उद्या डे 60 मध्ये, उद्या हिंदी ब्लॉगचं भावनो. आता 2 महिने कंप्लीट होते तर हिंदी उद्या ब्लॉग आहे भावनो डे 60 मध्ये. तर भेटूया भावनो डायरेक्टली आता हिंदी ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र भावनो, हर हर महादेव भावनो.